नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो यस जे फार्मा या यूट्यूब चॅनलमध्ये. तसंच आपलं जे ॲप्लिकेशन आहे यस जे फार्मा या ॲप्लिकेशनमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर आपण एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे पार्ट 1 बेसिक फार्माकॉलॉजीचा. ओके, तो व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही जर बघितला नसेल तर त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्यामध्ये आपण काही MCQs डिस्कस केलेले आहेत बेसिक फार्माकॉलॉजीचे आणि त्याचं एक्सप्लेनेशनसुद्धा दिलेलं आहे. म्हणजे मॅक्झिमम MCQs कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओसुद्धा MCQवरच आहे आणि बेसिक फार्माकॉलॉजीच्या MCQवरच आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पहिला जो MCQ आहे तर तो आपण चालू करूया तुमचा वेळ न घेता. बघा, तर पहिला MCQ कोणता आहे आजचा? मेजॉरिटी ऑफ ड्रग क्रॉसेस द बायोलॉजिकल मेम्ब्रेन प्रायमरीली बाय. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ड्रग आपण कोणताही ॲडमिनिस्टर करतो तर त्याचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी त्या ड्रगला बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करावी लागत असते. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन मेजॉरिटी ऑफ ड्रग खालीलपैकी कोणत्या प्रोसेसनं काय करतात विद्यार्थी मित्रांनो? पास करतात. म्हणजे ड्रग ॲब्झॉर्प्शनसाठी ही खालीलपैकी जी मेथड आहे ही मोस्ट ऑफ द ड्रग काय करतात? फॉलो करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचं उत्तर आहे पॅसिव्ह डिफ्युजन. म्हणजेच काय? पॅसिव्ह डिफ्युजननं मोस्ट ऑफ द ड्रग काय करतात? बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. ओके, आता या चारही ऑप्शनबद्दल आपण थोडीशी माहिती बघूया. म्हणजे याच्यावर कसा प्रश्न येतो पेपरमध्ये ते तुम्हाला लगेच कळून जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शनचं एक्सप्लेनेशन बघण्या अगोदर आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन म्हणजे काय असतं ते बघूया. बायोलॉजिकल मेम्ब्रेन जी आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती कशापासून बनलेली असते? लिपिड बायलेयर. कशापासून? लिपिड बायलेयरपासून ती बनलेली असते. लिपिड बायलेयर अँड कोलेस्ट्रॉलपासून ती बनलेली असते. ओके, आणि तिची जी थिकनेस असते विद्यार्थी मित्रांनो, काय थिकनेस? तर ती 100 एंगस्ट्रॉंग असते. तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की बायोलॉजिकल मेम्ब्रेनची थिकनेस नियर अबाउट किती असते, तर 100 एंगस्ट्रॉंग असते. आणि ती हायली डायनामिक इन स्ट्रक्चर असते, नेचर असते. हायली डायनामिक इन नेचर. ओके, तर एवढ्या गोष्टी तुम्हाला बायोलॉजिकल मेम्ब्रेन बद्दल काय करायचे आहेत लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आपण बघूया विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह डिफ्युजन म्हणजे काय. बघा, पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ड्रग जो आहे, ड्रग मूव्स इन डायरेक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. ओके, ड्रग जो आहे तो इझिली कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, ही जी बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे हिच्या एका साईडला जिकून आपण ड्रग ॲडमिनिस्टर करतो आहे ना, फॉर एक्झाम्पल आता आपण ओरली ड्रग जर घेतला समजा, तर स्टमकची जी इपिथिलियल लायनिंग आहे, ही इपिथिलियल टिश्यूची लायनिंग आहे स्टमकची फॉर एक्झाम्पल, तर ही काय झाली? एका प्रकारची बायोलॉजिकल मेम्ब्रेन झाली. मग जिकून आपण ड्रग घेतो, फॉर एक्झाम्पल स्टमकच्या आतमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशन राहणार आणि स्टमकच्या आतमध्ये बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या पलीकडल्या साईडला काय राहणार विद्यार्थी मित्रांनो? लो कॉन्सन्ट्रेशन राहणार. तर मग हाय कॉन्सन्ट्रेशनकडून ड्रग इझिली ही बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय करू शकतो? क्रॉस करू शकतो. ओके, मोस्ट ऑफ द ड्रग इझिली क्रॉस करतात. मग हे काय झालं? इन द डायरेक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. मग तुम्हाला जर पेपरमध्ये विचारलं की पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट ड्रग डिफ्यूज होतो की इन द डायरेक्शन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, तर तुम्हाला माहिती झालं पाहिजे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या डायरेक्शनमध्ये, आहे का नाही? कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या डायरेक्शनमध्ये ड्रग काय होतो? डिफ्यूज होतो. आणि कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटचं डायरेक्शन काय असतं? हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे जाणे ड्रगचं, याला म्हणतात कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटचं डायरेक्शन. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ द ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननं काय करतात? बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, पॅसिव्ह डिफ्युजननं बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करण्यासाठी तो ड्रग कसा असावा लागतो हे तुम्हाला पेपरमध्ये विचारतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जेवढा ड्रग लिपिड सोल्युबल जास्त आहे का नाही, लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड असतं ही पॅसिव्ह डिफ्युजन. म्हणजे लिपिड सोल्युबिलिटी जेवढी काय जास्त, ओके, तेवढाच त्या ड्रगचं डिफ्युजन काय? पॅसिव्ह डिफ्युजन हाय. आणि ड्रग जर नॉन लिपिड सोल्युबल असेल, म्हणजेच वॉटर सोल्युबल, नॉन लिपिड सोल्युबल असेल, तर विद्यार्थी मित्रांनो तो ड्रग पॅसिव्ह डिफ्युजननं क्रॉस होणार नाही. ओके, नॉट डिफ्यूज बाय
पॅसिव्ह डिफ्युजन, आहे का नाही? तर तुम्हाला एक ध्यानात आलं असेल की तुम्हाला पेपरमध्ये जर प्रश्न विचारला की पॅसिव्ह डिफ्युजनने ड्रगला क्रॉस व्हायचं असेल तर ड्रगची लिपिड सोल्युबिलिटी हाय पाहिजे, एवढं तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात किंवा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, दुसरा जो पॉईंट आहे पॅसिव्ह डिफ्युजननं ड्रग ॲब्झॉर्ब होण्यासाठी, तर आयोनायझेशन हे महत्त्वाचं असतं. काय? त्या ड्रगचं आयोनायझेशन. बघा, मोस्ट ऑफ द ड्रग जे असतात ते वीक इलेक्ट्रोलाइट असतात, वीक इलेक्ट्रोलाइट, आणि यांचं जे विद्यार्थी मित्रांनो आयोनायझेशन असतं ते pH डिपेंडंट असतं. या वीक इलेक्ट्रोलाइटचं जे आयोनायझेशन असतं pH डिपेंडेंट असतं. मी या आयोनायझेशनबद्दल तुम्हाला अगोदरही सांगितलं. ॲसिडिक ड्रग जे आहेत ते ॲसिडिक pH मध्ये काय होतात? ॲब्झॉर्ब होतात. का? कारण की ते ॲसिडिक pH मध्ये अनआयोनाइज असतात, अनआयोनाइज. ओके. आणि जेव्हा ड्रग अनआयोनाइज असतो तेव्हा तो काय होतो? ॲब्झॉर्ब होत असतो. ओके. आणि जर ड्रग आयोनाइज जर असला तर त्याचं विद्यार्थी मित्रांनो काय असतं? ॲब्झॉर्प्शन कमी असतं. मग ॲसिडिक ड्रग जे आहेत ते आयोनाइज कोणत्या pH मध्ये असतात? आयोनाइज असतात ते अल्कलाइन pH मध्ये, आणि अनआयोनाइज कुठे असतात? ॲसिडिक pH मध्ये. मग अल्कलाइन pH जर असला म्हणजेच काय? आयोनाइज असला ड्रग तर तो ॲब्झॉर्ब होईल का? नाही होणार. तसंच सेम बेसिक ड्रगच्या पण बाबतीत आहे. बेसिक ड्रग जे आहेत ते अनआयोनाइज असतात. अनआयोनाइज कुठे? तर बेसिक pH मध्ये, बेसिक pH मध्ये. ओके. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, बेसिक pH जर असेल तर बेसिक ड्रग इझिली ॲब्झॉर्ब होतात, पण ते आयोनाइज असतात. कोणत्या pH मध्ये? तर ॲसिडिक pH मध्ये, ॲसिडिक pH मध्ये. मग ते ॲब्झॉर्ब होतील का? नाहीत, नॉट ॲब्झॉर्ब. ओके. मग सिंपल आहे. आपल्या स्टमकचा जो pH असतो तो कसा असतो? ॲसिडिक असतो. म्हणजेच काय? ॲसिडिक ड्रग स्टमकमध्ये लिपिड सोल्युबल राहतील, म्हणजेच काय? अनआयोनाइज असतील. काय असतील? अनआयोनाइज. आणि त्यामुळे ते स्टमकमधून काय होतील? इझिली काय होतील? ॲब्झॉर्ब होतील. ओके. एवढं तुम्हाला ध्यान ठेवायचं. सेम तसंच बेसिक ड्रगच्या केसमध्ये इंटेस्टाईनमध्ये बेसिक pH असतो, तिथं ते बेसिक ड्रग अनआयोनाइज राहतात आणि इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतात. हे झालं पॅसिव्ह डिफ्युजनचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एनर्जी नॉट रिक्वायर्ड. याच्यामध्ये एनर्जीची कोणती रिक्वायरमेंट आहे का? नाही. सिम्पली काय आहे? कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या डायरेक्शनमध्ये हाय कॉन्सन्ट्रेशनकडून लो कॉन्सन्ट्रेशनकडे ड्रग काय होतो? डिफ्यूज होतो. त्याला पॅसिव्ह डिफ्युजन म्हणतात. आणि मोस्ट ऑफ द ड्रग कशानं डिफ्यूज होतं? या पॅसिव्ह डिफ्युजननं. हे आपला आन्सर आहे. ओके. त्यानंतर 2 नंबरला आहे फॅसिलिटेड डिफ्युजन, 3 नंबरला आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. हे दोन्हीही विद्यार्थी मित्रांनो काय आहेत? स्पेशलाइज ट्रान्सपोर्टचे काय आहेत? एक्झाम्पल्स आहेत, किंवा स्पेशलाइज ट्रान्सपोर्टचे टाईप आहेत. स्पेशलाइज. आता स्पेशलाइज ट्रान्सपोर्टमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो काय होतं? जे बायोलॉजिकल मेम्ब्रेनमध्ये वेगवेगळे प्रोटीन्स असतात त्यांना आपण ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन म्हणतो. काय म्हणतो? ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन. तर हे काय करतात विद्यार्थी मित्रांनो? यांना आपण कॅरियर्स म्हणतो. काय? कॅरियर्स म्हणतो. तर हे दोन्हीही जे आहेत तर ते काय आहेत? कॅरियर मेडिएटेड ट्रान्सपोर्ट आहेत. कोणतं? फॅसिलिटेड डिफ्युजन, आहे का? नावावरून ते ओळखू येईल. फॅसिलिटेड, आणि नंतर मग ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काय होतात? जे फॅसिलिटेड डिफ्युजन आहे याच्यामध्ये एक सुपर फॅमिली आहे ट्रान्सपोर्टरची. सुपर फॅमिली ती कोणती आहे? सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर. ओके. तर हे सोल्यूट कॅरियर ट्रान्सपोर्टर काय करतं? ही जी बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे या बायोलॉजिकल मेम्ब्रेनमध्ये सोल्यूट कॅरियर असतात. ओके. फॉर एक्झाम्पल आपला ड्रग इथं आहे. हे काय करतात? या ड्रगसोबत काय होतात? बाइंड. ओके. या ड्रगसोबत होतात बाइंड, किंवा ड्रगला कॅप्चर करतात, आहे का नाही? आणि बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या या साईटवर नेऊन त्या ड्रगला काय करतात? डिफ्यूज करतात. त्याच्यामुळे या साईटचा ड्रग कुठे गेला? इकडे गेला. ओके. म्हणजेच कोणा ट्रान्सपोर्ट केला? कोणाच्या मदतीने ट्रान्सपोर्ट झाला? या सोल्यूट कॅरियरच्या मदतीने झाला. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये पण काय झालं? हाय कॉन्सन्ट्रेशनकडून ड्रग कुठे गेला? लो कॉन्सन्ट्रेशनकडे गेला. ओके. म्हणजेच याच्यामध्येही एनर्जी रिक्वायरमेंट नाही. एनर्जी इज नॉट रिक्वायर्ड. फक्त हे जे काम आहे हे कोण केलं? सोल्यूट कॅरियरने केलं. ओके. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात फॅसिलिटेड डिफ्युजन जे आहे याचं एखादं सोल्यूट कॅरियरचं एक्झाम्पल सांगा. तर विद्यार्थी मित्रांनो जे GLUT4 हे जे ट्रान्सपोर्टर आहे ना, GLUT4 ट्रान्सपोर्टर, तर हे काय करतात? आपलं जे ग्लुकोज आहे तर ते मसल सेल्स
आणि फॅट सेल्समध्ये ट्रान्सपोर्ट करण्याचं काम करतात हे GLUT4 ट्रान्सपोर्टर. आणि कशाचं एक्झाम्पल आहे, सोल्यूट कॅरियरच्या सुपर फॅमिलीचं हे एक्झाम्पल आहे ट्रान्सपोर्टरचं. ओके, हे झालं फॅसिलिटेटेड डिफ्युजन. याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या डायरेक्शनमध्येच काय होतो, ड्रग काय होतो, डिफ्यूज होतो. त्याला फॅसिलिटेटेड डिफ्युजन म्हणतात. फक्त हे फॅसिलिटेट केलं जातं या सोल्यूट कॅरियरनं. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिसरं जे आहे तो आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. या ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये काय होतं विद्यार्थी मित्रांनो, जो ड्रग आहे तर तो ॲक्टिवली काय केला जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे, म्हणजे अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट. मग तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की जे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे त्याच्यामध्ये डायरेक्शन कशी आहे कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटची, तर अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट आहे, म्हणजे लो कॉन्सन्ट्रेशनकडून हाय कॉन्सन्ट्रेशनकडे ड्रग काय केला जातो, ट्रान्सपोर्ट केला जातो. आणि याच्यामध्ये एनर्जीची काय असते, रिक्वायरमेंट असते. ओके, एनर्जी रिक्वायर्ड. आणि पेपरमध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणत्या ट्रान्सपोर्टमध्ये एनर्जी एक्सपेंडिचर होते, खर्च होते बॉडीद्वारे ट्रान्सपोर्टेशन करण्यासाठी ड्रगचं, आहे का नाही. ट्रान्सपोर्ट केल्यानंतर ड्रग आपला ॲब्झॉर्ब होतो, पण ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट करण्यासाठी एनर्जी काय असते, रिक्वायर असते. ओके, आणि हे जे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, हे सुद्धा काही सोल्यूट कॅरियर जे असतात जसं की ATP बाइंडिंग कॅसेट, आहे का नाही, त्याला आपण ABC ट्रान्सपोर्टर म्हणतो, हे आहे का नाही. तर अशा कॅरियरद्वारेच ते काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन केलं जातं. पण ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट हे असतं दोन प्रकारचं. एक असतं प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, प्रायमरी, आणि दुसरं असतं सेकंडरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ओके, प्रायमरी जी आहे त्याच्यामध्ये एनर्जी खर्च होते, कोणापासून भेटते ती एनर्जी, हायड्रोलायसिस ऑफ ATP पासून भेटते. आणि सेकंडरी जे आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये सुद्धा एनर्जी खर्च होते, आणि ती एनर्जी कोणाकडून भेटते, डाऊन हिल मुवमेंट ऑफ डाऊन हिल मुवमेंट ऑफ सेकंड सोल्यूट. सेकंड सोल्यूट म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये ड्रग झाला आपला पहिला सोल्यूट, आणि सेकंड सोल्यूट म्हणजेच काय, आपल्या बॉडीमध्ये असलेलं सोडियम. या सोडियमच्या डाऊन हिल मुवमेंटकडून आपल्याला ही काय भेटते, एनर्जी भेटते सेकंडरी ट्रान्सपोर्टमध्ये. ओके, प्रायमरी ट्रान्सपोर्ट विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक्झाम्पल जर विचारलं तर पी ग्लायकोप्रोटीन हे जे विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सपोर्टर आहेत, तर हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर हे आहेत प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल. पेपरमध्ये 100% प्रश्न विचारतात की पी ग्लायकोप्रोटीन म्हणजे PGP हे कोणाचे एक्झाम्पल्स आहेत, कोणत्या ट्रान्सपोर्टचं, तर ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं पण प्रायमरी ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टचं. आणि हे पी ग्लायकोप्रोटीन जे ट्रान्सपोर्टर आहेत हे कुठे प्रेझेंट असतात विद्यार्थी मित्रांनो, इंटेस्टाईनमध्ये, आहे का नाही, इंटेस्टिनल म्युकोसामध्ये प्रेझेंट असतात, आहे का नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रिनल ट्यूब्यूलमध्ये काय असतात, प्रेझेंट असतात. त्यानंतर बाईल कॅनालिक्युलायमध्ये प्रेझेंट असतात, याचं लोकेशन तुम्हाला विचारू शकतात. त्यानंतर कोरॉइडल इपिथेलियम, ओके. त्यानंतर ब्लड ब्रेन बॅरियर, याच्यावर तर तुम्हाला 100% प्रश्न विचारतात की ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये असे कोणते ट्रान्सपोर्टर अवेलेबल आहेत की त्याच्यामुळं जी ड्रगची एंट्री आहे ती ब्लड ब्रेन बॅरियरमधून काय होते, रेस्ट्रिक्ट केल्या जाते. आता मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटच्या अगेन्स्ट हे काम करतात, म्हणजे जिकडे हायर कॉन्सन्ट्रेशन आहे तिकडून ते वापस पाठवतात ते लोअर कॉन्सन्ट्रेशनला. आलं लक्षात. म्हणून ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये कोणता ड्रग जर चालला तर पी ग्लायकोप्रोटीन त्याला काय करतात, इनिबिट करतात. ओके, हे जेव्हा तुम्ही बेसिक फार्माकोलॉजी वाचाल तेव्हा तुम्हाला समजेल. ओके, त्यानंतर टेस्टिक्युलर आणि प्लासेंटल मायक्रोव्हेसलमध्ये सुद्धा हे असतात पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर. ओके, त्यानंतर सेकंडरी जे आहेत त्याचे जे एक्झाम्पल्स आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर ते तुम्ही धरू शकता ऑर्गॅनिक ॲनायन फॉस्फेट ट्रान्सपोर्टर, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ऑर्गॅनिक कॅटायन ट्रान्सपोर्टर, त्यानंतर नॉर इफिनेप्रिन ट्रान्सपोर्टर, त्यानंतर डोपामाइन ट्रान्सपोर्टर. ओके, त्यानंतर SGLT आहे का नाही, सोडियम ग्लुकोज ट्रान्सपोर्टर 1 आणि SGLT2 हे सगळे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, सेकंडरी ट्रान्सपोर्टरचे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आता पहिला प्रश्न आपला इथं संपलेला आहे. याच्यामध्ये एक पिनोसायटोसिस आहे. पिनोसायटोसिसमध्ये काय होतं, ही जी सेल आहे विद्यार्थी मित्रांनो, तर सेलद्वारे काय केलं जातं, ड्रग जो आहे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडमध्ये, तर या सेलद्वारे काय केलं जातं, हे जे फ्लुइड आहे हे एंगल्फ केलं जातं. कसं एंगल्फ केलं जातं, इथं एक मायक्रोव्हेसल तयार होते, म्हणजेच कशी अशी मायक्रोव्हेसल तयार होते, आणि जो ड्रग आहे याच्यामध्ये काय येतो,
म्हणजे एंगल केला जातो. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही जी मायक्रो वेसल आहे ऐका, ही जी मायक्रो वेसल आहे ही सेपरेट ज्याला केलं जातं व्हेसिकल. ओके, आणि त्याचा एक व्हेसिकल तयार होतो आणि ही जी सेल मेम्ब्रेन आहे ही क्लोज केल्या जाते. म्हणजेच ड्रग कुठे आला, एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइडद्वारे या सेलमध्ये आला. म्हणजेच काय झालं, त्या ड्रगचं ॲब्झॉर्प्शन झालं. आलं लक्षात. तर ही प्रोसेस असतं पिनोसायटोसिसची. जनरली जे व्हिटॅमिन B12 स्टमकमधून हे होतं ना विद्यार्थी त्यांना ॲब्झॉर्ब होतं, तर ते या पिनोसायटोसिसद्वारे काय होतं, ॲब्झॉर्ब होतं. ओके. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रांनो, डिफ्युजन ऑफ ड्रग्स अक्रॉस सेल मेम्ब्रेन. बघा, सेल मेम्ब्रेन जी आहे तर तिला क्रॉस करणे किंवा डिफ्युजन ऑफ ड्रग अक्रॉस सेल मेम्ब्रेन हे कशावर डिपेंड असतं. ओके, आत्ताच मी तुम्हाला डिफ्युजन जेव्हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन क्रॉस करतं समजा कोणताही ड्रग, तर काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत ते तुम्हाला सांगितलं होतं. ओके, याच्यामध्ये बघा आता पहिलं ऑप्शन काय दिलेलं यांनी, इट इज डिपेंडंट अपॉन मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ऑफ द सेल. हे आहे का, तर नाही, हे काही गरजेचं नाही आहे. त्यानंतर इट इज कम्प्लिटली इनिबिटेड बाय केमिकली रिलेटेड ड्रग. हे सुद्धा एवढं महत्त्वाचं नाही आहे. इट इज अफेक्ट बाय एक्सटेंट ऑफ आयोनायझेशन ऑफ द ड्रग मॉलिक्यूल. ओके, हे याचा राईट आन्सर आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं. आणि चौथं पण बरोबर नाही आहे, चुकीचं आहे. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, आयोनायझेशन जे आहे, एक्सटेंट ऑफ आयोनायझेशनवर ड्रगचं ॲब्झॉर्प्शन काय असतं महत्त्वाचं आहे. जेवढा ड्रग अनआयोनाइज, कसा अनआयोनाइज, तेवढा ड्रग काय होईल, जास्त ॲब्झॉर्ब होईल. आणि जेवढा ड्रग आयोनाइज तेवढं त्या ड्रगचं काय होईल, लेस ॲब्झॉर्प्शन होईल. ओके, म्हणजेच ऑप्शन नंबर 3 काय राहील विद्यार्थी मित्रांनो, आपलं बरोबर राहील. आणि एक ध्यानात ठेवायचा अजून, जो लिपिड सॉल्युबल ड्रग असतो ना, तोच काय असतो, अनआयोनाइज असतो. ओके, मग एक ध्यानात ठेवायचं की अनआयोनाइज ड्रग इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतात कारण की ते लिपिड सोल्युबल असतात. एवढं ध्यानात ठेवायचं. त्यानंतर जो तिसरा क्वेश्चन आहे विद्यार्थी मित्रांनो, तो बघा काय आहे, बायो अवेलेबिलिटी ऑफ ड्रग रेफर्स टू. बघा, बायो अवेलेबिलिटी जी आहे कशाला म्हणायचं, तर बघा सिम्पली आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, ड्रग आपण बॉडीमध्ये ॲडमिनिस्टर केल्याच्या नंतर जेवढं त्याचं एक्सटेंट किंवा जेवढं फ्रॅक्शन आहे का नाही, एक्सटेंट ऑफ ड्रग दॅट रिचेस सिस्टमिक सर्क्युलेशन, म्हणजे ब्लडमध्ये जेवढं कॉन्सन्ट्रेशन त्या ड्रगचं जातं आहे का नाही, तर त्याला काय म्हणायचं विद्यार्थी मित्रांनो, त्याला म्हणायचं बायो अवेलेबिलिटी. मग खालीलपैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे बायो अवेलेबिलिटीच्या केसमध्ये, तर ते आपण बघूया. बघा काय आहे, पहिलं आहे percentage of administered dose that reaches the systemic circulation in the unchanged form. Yes, this is our right option. Okay, ratio of oral to parental dose आहे का, नाही. the ratio of oral administration drug that excreted in the feces हे आहे का, नाही. the ratio of drug excreted unchanged in the urine that excreted as a metabolite हे आहे का, तर हे सुद्धा नाही आहे. ओके, आता बायो अवेलेबिलिटी कशावर डिपेंड असतं विद्यार्थी मित्रांनो, हे आपण थोडंसं बघूया कारण की पेपरमध्ये तुम्हाला ते विचारू शकतात. ओके, बघा बायो अवेलेबिलिटी कशावर डिपेंड असते ते बघूया. बघा, बायो अवेलेबिलिटी रेफर्स टू द रेट अँड एक्सटेंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम द डोजेस फॉर्म ॲज डिटरमाइंड बाय इट्स कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व इन द ब्लड. ओके, और बाय इट्स एक्सक्रिशन इन द युरिन. बायो अवेलेबिलिटी कशावरून मेजर करतात विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व इन ब्लड आणि बाय इट्स एक्सक्रिशन इन द युरिन. ओके, हे याच्यावरून काय करतात, कशाच्या ड्रगच्या कॉन्सन्ट्रेशन टाइम कर्व इन ब्लड आणि कॉन्सन्ट्रेशन एक्सक्रिटेड इन द युरिन याच्यावरून बायोअबिलिटी मेजर करतात, हे त्यांनी सांगितलं. डेफिनेशन काय आहे, इट इज अ मेजर ऑफ द फ्रॅक्शन एफ ऑफ द ॲडमिनिस्टर्ड डोज ऑफ ड्रग दॅट रिचेस द सिस्टमिक सर्क्युलेशन इन द अनचेंज फॉर्म. हे मी आत्ताच सांगितलं. ओके, आणि बायोअबिलिटी ऑफ इंजेक्टेड IV आहे का नाही 100% असतं, हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. पहिल्याच व्हिडिओमध्ये सांगितलं मी तुम्हाला. 100% बायोअबिलिटी कोणत्या रूटची असते, इंट्राव्हेनस रूटची असते. ओके, पण ओरल इंजेक्शन म्हणजे आपण जेव्हा ओरली ड्रग घेतो, तर ओरली ड्रग घेतल्यानंतर तो ड्रग ॲब्झॉर्प्शन होऊन त्याचं किती कॉन्सन्ट्रेशन ब्लडमध्ये जाईल हे खालील काही गोष्टींवर काय असतं, डिपेंड असतं. तर ते खालील काही गोष्टी म्हणजे कोणत्या आहेत बघा. द ड्रग मे बी इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब, म्हणजेच काय, जेव्हा एखादा ड्रग इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतो कुठून, स्टमकमधून, तेव्हा त्याची बायोअबिलिटी काय असते, लो असते. ओके, म्हणजेच बायो अवेलेबिलिटी हाय असण्यासाठी ड्रग हा
आपल्या स्टमकमध्ये जेही ॲसिडिक सोल्युशन आहे का नाही त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह होणं गरजेचं आहे. हे डिझॉल्व्ह झाल्याच्या नंतर ड्रग काय होऊन जाईल, ॲब्झॉर्ब होऊन जाईल. हे ध्यानात घ्यायचं. म्हणजे जर ड्रग इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब झाला तर त्याच्या बायो अवेलेबिलिटीवर काय पडतो, फरक पडतो. हे ध्यानात ठेवायचं आहे. मग तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की बायो अवेलेबिलिटी जी आहे ती खालीलपैकी कोणत्या फॅक्टरनं अफेक्ट होते, तर केव्हा अफेक्ट होते ती, जर ड्रग इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब झाला तर बायोबिलिटी काय होईल, लो होईल. आणि जर पूर्ण ॲब्झॉर्ब झाला तर बायोबिलिटी त्याची हाय भेटेल आपल्याला. ओके. नंतर 2 नंबर काय आहे, द ॲब्झॉर्ब ड्रग मे अंडरगो फर्स्ट पास मेटाबॉलिझम इन द इंटेस्टिनल वॉल और लिव्हर और बी एक्सक्रिटेड इन द बाईल. अजून बायोबिलिटी आपल्याला केव्हा कमी भेटेल, पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं. स्टमकमधून ड्रग ॲब्झॉर्ब झाल्याच्या नंतर अगोदर तो पोर्टल व्हेन मध्ये जातो आणि तिथून कुठे जातो विद्यार्थी मित्रांनो, लिव्हरमध्ये जातो. आणि तिथं त्याचं काय होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं. काय होतं, फर्स्ट पास मेटाबॉलिझम. आणि फर्स्ट पार्ट मेटाबॉलिझम झालं याचाच अर्थ काय होईल विद्यार्थी मित्रांनो, नंतर मग तिथून जो उरलेला ड्रग आहे काही थोड्या प्रमाणात त्याचं मेटाबॉलिझम होईल, नंतर राहिलेला ड्रग अनचेंज फॉर्ममध्ये कुठे जाईल, ब्लडमध्ये जाईल. म्हणजेच काय, इथं थोडाफार ड्रग काय झालेला विद्यार्थी मित्रांनो, मेटाबॉलाइज झाला. त्यामुळे इथं बायो अवेलेबिलिटी काय भेटली आपल्याला, कमी भेटली. मग तुम्हाला जर विचारलं की ओरल बायो अवेलेबिलिटी कशावर डिपेंड असतं, एक तर ड्रग जर इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब झाला तर बायोबिलिटी कमी राहील त्याची. त्यानंतर ड्रग जे आहे त्याचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होतं एकतर इंटेस्टिनल वॉलमध्ये किंवा लिव्हरमध्ये, त्याच्यामुळे सुद्धा त्याची काय होईल विद्यार्थी मित्रांनो, बायो अवेलेबिलिटी कमी होईल. आलं लक्षात. या 2 गोष्टीवर बायोबिलिटी काय असतं, डिपेंड असतं. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो जनरली सबक्युटॅनियस किंवा इंट्रामस्क्युलर रूटनं जर आपण ड्रग घेतला तर त्याची बायोबिलिटीवर जास्त काही फरक पडत नाही. जसं की इंट्राव्हेनसनं जर घेतलं तर डायरेक्टली 100% आपल्याला बायोबिलिटी भेटते. तसंच विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम बायोबिलिटी आपल्याला सबक्युटॅनियस आणि इंट्रामस्क्युलर रूटनं पण भेटू शकते. पण थोडीफार जी बायोबिलिटी कमी होते ती कशामुळे कमी होते विद्यार्थी मित्रांनो, लोकल बाइंडिंग ऑफ ड्रग. म्हणजे जिथं तुम्ही ड्रग इंजेक्ट केला तिथल्या टिश्यूला तो ड्रग बाइंड होतो, त्याच्यामुळे तो ड्रग ब्लडमध्ये जाणार नाही थोडाफार, त्याच्यामुळे थोडीफार बायोबिलिटी इथं कमी भेटू शकते इन केस ऑफ सबक्युटॅनियस आणि इंट्रामस्क्युलर. पण हे एवढं काही जास्त म्हणजे याच्यामध्ये बायोबिलिटीवर काही फरक पडत नाही. मेजरली ओरल रूटद्वारे काय होतं विद्यार्थी मित्रांनो, बायो अवेलेबिलिटीवर फरक पडत असतो. आलं लक्षात. आता विद्यार्थी मित्रांनो एक बायो अवेलेबिलिटी सारखाच एक दुसरा कन्सेप्ट आहे, त्याला आपण बायो इक्विव्हॅलन्स म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, बायो इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, कधी कधी फॉर एक्झाम्पल पॅरासिटामॉल एक टॅबलेट आहे, ती 2 कंपनीची आहे. फॉर एक्झाम्पल एक आहे सिप्ला, ओके, दुसरी आहे समजा फॉर एक्झाम्पल मॅक्लिऑड्स. ओके. या दोन्ही कंपन्यांनी काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, पॅरासिटामॉल हा जो ड्रग आहे याच्यापासून काय बनवली, टॅबलेट बनवलेली आहे. काय बनवलेली आहे, टॅबलेट बनवलेली आहे. मग जेव्हा कोणतेही व्यक्ती फॉर एक्झाम्पल एकाच व्यक्तीनं किंवा 2 वेगवेगळ्या व्यक्तीनं किंवा एका व्यक्तीनं जरी म्हटलं तर ही फॉर एक्झाम्पल गोळी घेतली, ओके, तर ही जी सिप्लाची टॅबलेट आहे हिची फॉर एक्झाम्पल बायोबिलिटी आहे फॉर एक्झाम्पल 69%, ओके, आणि जी मॅक्लिऑड्स टॅबलेट आहे हिची आहे 67% फॉर एक्झाम्पल. तर इथं बायो अवेलेबिलिटीचा डिफरन्स आलेला आहे. आलं लक्षात. आणि ड्रग कोणता आहे, एकच आहे दोघांचा पण, पॅरासिटामॉल. ओके. मग दोघांची बायोबिलिटी काय आलेली आहे, डिफरंट आलेली आहे. त्याच्यामुळं हे जे 2 प्रॉडक्ट आहेत हे बायो इक्विव्हॅलंट नाहीत. बायो इक्विव्हॅलंट कधी असणार, दोघांचीही बायो अवेलेबिलिटी जर सेम आली तर विद्यार्थी मित्रांनो बायो इक्विव्हॅलंट असणार. आणि हा कन्सेप्ट तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात की बायो इक्विव्हॅलन्स म्हणजे काय, जेव्हा 2 जे डिफरंट कंपनीचे प्रॉडक्ट आहेत किंवा एकाच कंपनीचे प्रॉडक्ट पण डिफरंट बॅचचा आहे, आलं लक्षात, तर विद्यार्थी मित्रांनो त्या दोघांची जर बायोबिलिटी एक येत नसेल तर ते प्रॉडक्ट बायो इक्विव्हॅलन्स नाहीत. त्या दोघांची बायो अवेलेबिलिटी सेम यायला पाहिजे, तेव्हाच ते विद्यार्थी मित्रांनो काय असतात, बायो इक्विव्हॅलन्स असतात. पण विद्यार्थी मित्रांनो हे जे बायो इक्विव्हॅलन्स आहे हे कशावर डिपेंड असतं, एक तर आपण प्रोसेसमध्ये वेगवेगळे काय यूज करतो विद्यार्थी मित्रांनो, ॲडज्युवंट यूज करतो आहे का नाही प्रोसेसमध्ये. फॉर एक्झाम्पल टॅबलेट आपण तयार करत आहे, टॅबलेटमध्ये आपण डिसइंटिग्रेशन एजंट यूज करतो, वेगवेगळे डायल्युएंट्स यूज करतो आहे का नाही. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बाइंडर्स यूज करतो आहे का नाही. आणि प्रोसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो कंप्रेशन पण होतं, त्या कंप्रेशनचं प्रेशर किती आहे त्याच्यावर सुद्धा बायो इक्विव्हॅलन्स किंवा बायो अवेलेबिलिटी डिपेंड असते. कशी, फॉर एक्झाम्पल जर कंप्रेशन हाय असलं तर ती टॅबलेट हार्ड असली तर ती डिसइंटिग्रेट व्हायला टाईम लागेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिझॉल्व्ह होणं, ॲब्झॉर्ब होणं, नंतर मग त्याची बायोअबिलिटी भेटेल.
तर हे जे फॅक्टर्स आहेत याच्यामुळे काय होऊ शकते, बायो अवेलेबिलिटी डिफरन्स येऊ शकतो आणि बायो इक्विव्हॅलंट ते प्रॉडक्ट येत नाहीत. पण मोस्ट ऑफ द ड्रग आहेत विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट ऑफ द ड्रग यांच्यामध्ये जो बायो अवेलेबिलिटी डिफरन्स असतो, बायो अवेलेबिलिटी डिफरन्स जो असतो ते एकदम निग्लिजिबल असतो, खूप कमी असतो. ओके, पण याला एवढं विद्यार्थी मित्रांनो चढून सांगितलं जातं. फॉर एक्झाम्पल एखादा स्टँडर्ड ब्रँड आहे, एखाद्या कंपनीचा स्टँडर्ड ब्रँड आहे आणि त्याच फॉर एक्झाम्पल स्टँडर्ड प्रॉडक्टचा ब्रँड आहे एखाद्या कंपनीचा. ओके, आणि त्याच कंपनीचा जेनेरिक ब्रँड आहे, फॉर एक्झाम्पल जेनेरिक ब्रँड आहे. जेनेरिक स्वस्त भेटतं कारण की याला मार्केटिंगला वगैरे पैसे लागत नाहीत, त्याच्यामुळं याची प्राईस कमी असतं. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या मार्केटमध्ये काय सांगतात की तुम्ही स्टँडर्डच घ्या, जेनेरिक घेऊ नका, तुम्हाला रिझल्ट भेटणार नाहीत. तर असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो. बायो अवेलेबिलिटी जी डिफरन्स आहे हे खूप निग्लिजिबल असतं, त्याच्यामुळे ते म्हणजे नियरली बायो इक्विव्हॅलन्स असतात. ओके, पण हे जे बायो इक्विव्हॅलन्स आहे हे काही केसेसमध्ये महत्त्वाचं असतं विद्यार्थी मित्रांनो, की ज्या ड्रगचा थेरापेटिक इंडेक्स खूप नॅरो आहे, म्हणजे थोडीशी जरी बायोअबिलिटी व्हेरिएशन आलं तर त्याच्यामध्ये काय होऊ शकते विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम येऊ शकतो. जसं की डिगॉक्झिन टॅबलेट आहे का नाही, फिनिटॉइन टॅबलेट आहे, डिगॉक्झिन टॅबलेट आहे, फिनिटॉइन टॅबलेट आहे, वेगवेगळे अँटीमायक्रोबियल्स आहेत. तर त्यानंतर ओरल हायपोग्लायसेमिक एजंट किंवा अँटीकोॲग्युलंट यांच्यामध्ये बायोअबिलिटी डिफरन्स चालत नाही, कारण की एकदम रिझल्ट त्या ड्रगच्या बायोअबिलिटीवर डिपेंड असतात, आहे का नाही. कारण की फॉर एक्झाम्पल शुगर लेवल व्यवस्थित करण्यासाठी अँटीडायबिटिक, त्यानंतर अँटीकोॲग्युलंट जे आहेत ते, तर हे व्यवस्थितच यांची बायोअबिलिटी लागते. त्याच्यामुळे या केसेसमध्ये बायो इक्विव्हॅलन्स खूप महत्त्वाचं असतं. आलं लक्षात, एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रश्न जो आहे, चौथा प्रश्न, तो काय आहे, बायो अवेलेबिलिटी डिफरन्सेस among oral formulations of the drug are most likely to occur if the drug. बघा, बायो अवेलेबिलिटी डिफरन्स केव्हा येत असतो विद्यार्थी मित्रांनो, तर हे त्यांनी विचारलेलं आहे. बघा, जेव्हा ड्रग इट इज फ्रीली वॉटर सोल्युबल आहे तेव्हा बायो अवेलेबिलिटी डिफरन्स येते का, नाही. त्यानंतर इट इज कम्प्लिटली ॲब्झॉर्ब, तेव्हाही बायोअबिलिटी डिफरन्स येत नाही. जनरली जर फ्रीली वॉटर सोल्युबल ड्रग असला विद्यार्थी मित्रांनो, स्टमकमध्ये इझिली जर सोल्युशनमध्ये त्या सोल्युबल असला तर बायोअबिलिटी त्याची हायच राहणार आहे. आलं लक्षात. त्यानंतर कम्प्लिटली ॲब्झॉर्ब जर झाला तरीसुद्धा त्याची बायोअबिलिटी म्हणजे हायच राहणार आहे. इट इज इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब, तर हे मी आत्ता सांगितलं तुम्हाला वरच्या प्रश्नामध्ये, जेव्हा ड्रग स्टमकमधून इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतो तेव्हा त्याची बायोअबिलिटी कमी असतं. म्हणजेच काय, जेव्हा इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब ड्रग आहे तर तिथं बायोअबिलिटी डिफरन्स येणार आहे. अंडरगोज द फर्स्ट पास मेटाबॉलिझम, लिटल फर्स्ट पास मेटाबॉलिझमला जर गेला तर एवढा जास्त बायो अवेलेबिलिटीवर फरक पडणार नाही. जर हाय फर्स्ट पास मेटाबॉलिझम जर त्याचं असलं तर विद्यार्थी मित्रांनो बायो अवेलेबिलिटीवर खूप फरक पडेल. ओके, म्हणजेच आपलं ऑप्शन काय राहील विद्यार्थी मित्रांनो, मेजरली जे बायो अवेलेबिलिटी डिफरन्स ओरली आपण ड्रग घेतो तर त्याचा कशामुळे येतं, जेव्हा ड्रग इनकम्प्लिटली ॲब्झॉर्ब होतो त्यामुळे. मी आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये डिटेल सांगताना तुम्हाला हे सांगितलेलं आहे. ओके, आणि डिफरन्स इन बायो अवेलेबिलिटी म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, की ते ड्रग बायो इक्विव्हॅलन्स नाही आहेत, बायो इक्विव्हॅलन्स नाही आहेत. जनरली जे विद्यार्थी मित्रांनो ॲब्झॉर्प्शन असते ना, बघा खालच्या प्रश्नामध्ये दिलेलं आहे ते बघा, द मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट फॅक्टर किंवा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर गव्हर्निंग ॲब्झॉर्प्शन ऑफ ड्रग फ्रॉम इंटॅक्ट स्किन. बघा, स्किनमधून ड्रगचं ॲब्झॉर्प्शन होण्यासाठी काय महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, एकच, लिपिड सोल्युबिलिटी. जेवढा ड्रग लिपिड सोल्युबल विद्यार्थी मित्रांनो तेव्हा तो ॲब्झॉर्ब होतो, तेव्हा तो जास्त ॲब्झॉर्ब होतो. मग तो स्किनमधून, स्टमकमधून किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा काय होतं, जास्त होतं. एवढं तुम्हाला ध्यान. लिपिड सोल्युबिलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन केस ऑफ ॲब्झॉर्प्शन वगैरे. आलं लक्षात. तर बघा खालील ऑप्शनमधून सांगायचं आपल्याला, मॉलिक्युलर वेट ऑफ ड्रगवर डिपेंड आहे का ॲब्झॉर्प्शन स्किनमधून, नाही. साईट ऑफ ॲप्लिकेशनवर डिपेंड आहे का, नाही. लिपिड सोल्युबिलिटी ऑफ ड्रगवर डिपेंड आहे का, तर हो, की लिपिड सोल्युबल जर ड्रग असेल जास्त, जेवढा लिपिड सोल्युबल जास्त तेवढं त्याचं ॲब्झॉर्प्शन जास्त. नेचर ऑफ बेस यूज इन फॉर्म्युलेशन याच्यावर डिपेंड आहे का, तर नाही. म्हणजे आपलं राईट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन नंबर 3 आपलं काय आहे, राईट आन्सर आहे. ओके, आता बाकीचे जे फॅक्टर्स आहेत जे की विद्यार्थी मित्रांनो कशासाठी महत्त्वाचे आहेत, ॲब्झॉर्प्शनसाठी, तर ते आपण थोडेसे बघूया. बघा, एक असतं विद्यार्थी मित्रांनो ॲक्युअस सोल्युबिलिटी. ॲक्युअस सोल्युबिलिटी म्हणजे जर आपण ओरली ड्रग घेत आहे
आता इथं यांनी फक्त स्किनचं विचारलं होतं, पण इन जनरल ॲब्झॉर्प्शन कशावर डिपेंड असतं बघा. इन केस ऑफ ओरल रूट जर ड्रग स्टमकचं जे सोल्युशन आहे त्याच्यामध्ये इझिली सोल्युबल असेल, ओके, ॲक्युअस सोल्युबल असेल, तर तो ड्रग काय होतो, इझिली ॲब्झॉर्ब होऊ शकतो. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, किंवा मग फॉर एक्झाम्पल सॉलिड ड्रग आहे, सॉलिड ड्रगला अगोदर डिसिंटिग्रेट व्हावं लागेल, नंतर डिझॉल्व्ह व्हावं लागेल, आहे का नाही, म्हणजेच काय त्याला टाईम लागेल. पण जनरली जर आपण लिक्विड फॉर्ममध्ये जर ड्रग दिला तर सायरप फॉर्ममध्ये किंवा सोल्युशन फॉर्ममध्ये, तर ड्रग इझिली काय होऊन जाईल, ॲब्झॉर्ब होऊन जाईल. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असतं. म्हणजेच काय, आता मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटवर पॅसिव्ह डिफ्युजन डिपेंड असतं. हाय टू लो कॉन्सन्ट्रेशनकडे ड्रग जातो. मग जर आपण हाय कॉन्सन्ट्रेशनमध्ये गेला, म्हणजेच बायोलॉजिकल मेम्ब्रेनच्या म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेनमधून हाय कॉन्सन्ट्रेशनचा ड्रग इझिली काय होऊन जाईल, लो कॉन्सन्ट्रेशनकडं पास होऊन जाईल. म्हणजेच हाय कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असतं कशासाठी, ॲब्झॉर्प्शनसाठी. ओके. त्यानंतर एरिया ऑफ ॲब्झॉर्बिंग सरफेस. आता एरिया ऑफ ॲब्झॉर्बिंग सरफेस म्हणजे काय, जेवढा हे एरिया, सरफेस एरिया जास्त, तेवढं विद्यार्थी मित्रांनो त्याचा ॲब्झॉर्प्शन जास्त. मग स्टमकचा सरफेस एरिया जो आहे तो इंटेस्टाईनपेक्षा कमी आहे. काय आहे, इंटेस्टाईनपेक्षा कमी आहे. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, इंटेस्टाईनमधून ड्रग जे आहेत ते फास्ट ॲब्झॉर्ब होतात. काय होतात, फास्ट ॲब्झॉर्ब होतात. म्हणजेच काय, जर सरफेस एरिया जेवढा जास्त तेवढा ॲब्झॉर्प्शन फास्ट. ओके. म्हणजे सरफेस एरियावर ॲब्झॉर्प्शन डिपेंड आहे. त्यानंतर व्हॅस्क्युलॅरिटी ऑफ ॲब्झॉर्बिंग सरफेस. विद्यार्थी मित्रांनो, जिथून ड्रग काय होत आहे, ॲब्झॉर्ब होत आहे, आणि ॲब्झॉर्बिंगच्या साईटवर जर व्हॅस्क्युलॅरिटी जास्त आहे, म्हणजे ब्लडचा सप्लाय जास्त आहे, तर तिथून ब्लड लवकर, म्हणजे ब्लड काय असतं, सर्क्युलेटिंग असतं. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, तिथून ड्रग फास्ट काय होईल, ब्लडमध्ये जाईल, जिथं त्याची ॲक्शन रिक्वायर आहे तिथं जाईल, आणि तिथून ड्रग कमी होऊन जाईल. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल हा ॲब्झॉर्बिंग सरफेस आहे, इथं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, व्हॅस्क्युलॅरिटी जास्त आहे. इथून ड्रग ॲब्झॉर्ब झाल्याच्यानंतर इथं सर्क्युलेशन आहे, सर्क्युलेशनमध्ये लगेच ड्रग काय होऊन जाईल, इथून रिमूव्ह होऊन जाईल, म्हणजे ब्लडमध्ये सप्लाय होऊन जाईल. लगेच इथं कॉन्सन्ट्रेशन काय राहणार, लो कॉन्सन्ट्रेशन राहणार, इकडं हाय राहणार. म्हणजे हाय टू लो कॉन्सन्ट्रेशन इथं मेंटेन राहील या ब्लड सप्लायमुळे, हाय परफ्युजनमुळं, आणि त्याच्यामुळं ॲब्झॉर्प्शनसुद्धा फास्ट होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे जे ब्लड सप्लाय आहे ते सर्क्युलेटिंग असतं, त्याच्यामुळे ड्रग त्याच्यामध्ये पोहोचला की लगेच तो सर्क्युलेट होऊन जाईल बॉडीला, म्हणजे तिथं कॉन्सन्ट्रेशन लो मेंटेन राहतं. म्हणजेच बायोलॉजिकल मेम्ब्रेन जे आहे तिथून ड्रग लवकरात लवकर ॲब्झॉर्ब होतो, कारण की कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंट तिथं मेंटेन राहतं. आलं लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय असतं, महत्त्वाचं असतं. ओके. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे ओरल रूटद्वारे जर ड्रग घेतला तर त्याची बायोबिलिटी किंवा त्याचं ॲब्झॉर्प्शन कमी होऊ शकतं. का, कारण की काही जे ॲसिड रेजिस्टंट ड्रग आहेत ते ॲसिडमध्ये विद्यार्थी मित्रांनो डिस्ट्रॉय होऊन जातील, किंवा ॲसिड लेबाईल ड्रग असतात काही आलं लक्षात, ते ॲसिडमध्ये डिस्ट्रॉय होऊन जातील. त्यानंतर जे स्टमकचा म्युकस मेम्ब्रेन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती सुद्धा काय आहे, थोडी थिक असते, त्याच्यामुळं ड्रग ॲब्झॉर्ब होण्यास काय होईल, थोडासा जास्त टाईम लागेल. पण तेच जर तुम्ही रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन IV जर यूज केलं तर डायरेक्टली ब्लडमध्ये चालला, आहे का नाही. म्हणजेच काय, ॲब्झॉर्प्शन काय असतं, महत्त्वाचं असतं. रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनसुद्धा ॲब्झॉर्प्शनसाठी महत्त्वाचं असतं, एवढं ध्यानात ठेवायचं आहे. त्यानंतर स्टमकमध्ये फूड प्रेझेंट असतं, आणि ड्रग आपण या रूटद्वारे जर दिला तर फूड काय करतं, अफेक्ट करतं विद्यार्थी मित्रांनो ॲब्झॉर्प्शनला, कारण की गॅस्ट्रिक एम्प्टिंग काय असतं, खूप जास्त लागतं. म्हणजे जे स्टमक एम्प्टी होण्यासाठी खूप टाईम लागतो, त्याच्यामुळं ड्रगला डायल्यूट केलं जातं फूडद्वारे. आणि डायल्यूट ड्रग म्हटलं की तो लवकर ॲब्झॉर्ब होणार नाही, कारण की हाय कॉन्सन्ट्रेशन जर ड्रग असलं तर तो इझिली ॲब्झॉर्ब होतो कॉन्सन्ट्रेशन ग्रॅडियंटद्वारे, आहे का नाही. तर हे जे गोष्टी आहेत हे अफेक्ट करतात कशाला, ॲब्झॉर्प्शनला. ओके. त्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघा 6वा. द फॉलोइंग ॲट्रिब्यूट ऑफ ड्रग टेंड्स टू रिड्यूस द व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणजे जनरली काय असतं, ड्रग गिवन बाय IV रूट आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन, नाही का नाही, याला आपण जनरली व्हॉल्यूम ऑफ V म्हणतो, आहे का नाही, ॲपरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा ड्रग आपण घेतो तो ॲब्झॉर्ब होतो, नंतर आपल्या बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होतो, आहे का नाही. पण बॉडीमध्ये डिस्ट्रीब्यूट होताना तो प्लाझ्मामध्येच राहतो का, नाही, टिश्यूमध्ये सुद्धा काय होतो, जातो. म्हणजे वेगवेगळे बॉडी टिश्यू आहेत तिथे सुद्धा जातो. म्हणजे ब्लडमध्ये जे प्लाझ्मा आहे तिथं जर ब्लड प्लाझ्मामध्ये ड्रग तर असतोच, पण या प्लाझ्मामधून नंतर तो काय होतो, टिश्यूमध्ये जातो.
टिश्यूमध्ये वेगवेगळे टिश्यू जे आहेत तिथे डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो याला काय म्हणायचं, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन म्हणायचं. मग हे पण कशावर डिपेंड असतं विद्यार्थी मित्रांनो, लिपिड सोल्युबल. जेवढी लिपिड सोल्युबिलिटी जास्त तेवढा त्या ड्रगचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय राहील, हाय राहील. मग खालीलपैकी कोणते फॅक्टर विद्यार्थी मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन रिड्यूस करण्यासाठी कारणीभूत आहेत. रिड्यूस, आता बघा लिपिड सोल्युबिलिटीमुळे तर व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय राहतं, म्हणजे हे आपलं उत्तर राहणार नाही. या लिपिड सोल्युबिलिटीमध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन हाय राहतं. नंतर लो आयोनायझेशन म्हणजेच काय, ड्रग अनआयोनाइज आहे. अनआयोनाइज आहे म्हणजेच काय, त्याचं डिस्ट्रीब्युशन काय राहील, हाय राहील. त्यानंतर हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग म्हणजे काय, ड्रग प्लाझ्मामध्ये आहे आणि प्लाझ्मा प्रोटीनला बाउंड आहे फॉर एक्झाम्पल. तर हे प्लाझ्मा प्रोटीन काय करू शकत नाहीत, कॅपिलरी वगैरे क्रॉस करू शकत नाहीत आणि टिश्यूमध्ये विद्यार्थी मित्रांनो तो ड्रग काय होऊ शकत नाही, डिस्ट्रीब्यूट होऊ शकत नाही. ओके, मग जर विद्यार्थी मित्रांनो प्लाझ्मा प्रोटीन जेवढी बाइंडिंग जास्त, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग तेवढा ड्रग कमी व्हॉल्यूम, त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन तेवढं कमी राहणार. आलं लक्षात. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे, जेवढ्या ड्रग प्लाझ्मा प्रोटीन बाउंडला जास्त तेवढी त्याची काय कमी, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कमी. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. हाय टिश्यू बाइंडिंग, आता हे टिश्यू बाइंडिंग म्हणजेच व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असतं. ओके, व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कशामुळे कमी होतं, तर ते कोणत्या गोष्टीमुळे कमी होतं एवढं ध्यानात ठेवायचं आहे. हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग एवढं ध्यानात ठेवायचं आहे. ओके, मग अजून काही फॅक्टर्स आहेत की ज्याच्यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं, डिपेंड असतं. तर ते आता आपण बघूयात. बघा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कोणकोणत्या गोष्टीवर डिपेंड आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असतं ते काही गोष्टींवर डिपेंड असतं. बघा इथं दिलेले आहेत, के.डी. त्रिपाठी सरांचं बुक जर तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये हे गोष्टी दिल्या आहेत की व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कशानं महत्त्वाचं आहे. व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन साठी कोणकोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बघा, एक तर ड्रग लिपिड सोल्युबल जर जास्त असला तर त्याचं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय असतं, हाय असतं. म्हणजे लिपिड सोल्युबिलिटीवर डिपेंड आहे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन. ओके, डिग्री ऑफ प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. बघा जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढी त्याची काय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन काय कमी राहणार. ओके, ॲफिनिटी फॉर डिफरंट टिश्यू. बघा काही जे ड्रग्स आहेत तर ते काही टिश्यूमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतात, याच्यावर पण व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन डिपेंड आहे. फॉर एक्झाम्पल विद्यार्थी मित्रांनो डिजिटॅलिस हार्टमध्ये जास्त कॉन्सन्ट्रेटेड होतं आहे की नाही. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत की ॲफिनिटी फॉर डिफरंट टिश्यू, ड्रगची जी ॲफिनिटी आहे डिफरंट टिश्यूजसाठी ती जास्त असते. ओके, त्याच्यामुळं त्याच्यावर पण व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन डिपेंड आहे. त्यानंतर बघा फॅट आणि लीन बॉडी मास रेशिओ विच कॅन व्हेरी विथ एज, सेक्स, ओबेसिटी. बघा फॅट असणं किंवा पातळ असणं याच्यावर सुद्धा काय व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन मेंटेन म्हणजे हे आहे. जर फॅट व्यक्ती असेल तर त्याच्यामध्ये व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन ड्रगचं जे आहे तर ते हाय राहणार. ओके, त्यानंतर जे लीन आहेत, पतले आहेत त्यांच्यामध्ये लो राहणार. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर बघा डिसीज लाईक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर आहे का नाही, डिसीज लाईक कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर वगैरे, युरेमिया, निच्युरोसिस हे सुद्धा व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनला काय करतं, अफेक्ट करतं. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट प्रश्न जो आहे तर तो कोणता आहे बघा, मार्क रिडिस्ट्रीब्युशन इज द फीचर ऑफ. बघा रिडिस्ट्रीब्युशन हा एक असा फिनॉमिनन आहे की त्याच्यामध्ये काय होतं, फॉर एक्झाम्पल ड्रग काय होतं, अगोदर डिस्ट्रीब्यूट होतो. ओके, ड्रग डिस्ट्रीब्यूट झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तो ब्लडमध्ये जातो. काय होतो, डिस्ट्रीब्यूट ॲब्झॉर्प्शन झाल्यानंतर तो ब्लडमध्ये जातो, डिस्ट्रीब्यूट होतो. फॉर एक्झाम्पल ब्लडमध्ये गेल्याच्यानंतर तो डिस्ट्रीब्यूट होतो वेगवेगळ्या टिश्यूजला किंवा वेगवेगळ्या ऑर्गनला. फॉर एक्झाम्पल हायली परफ्यूज ऑर्गन म्हणजे जिथं ब्लडचा सप्लाय खूप जास्त आहे ते कोणकोणते आहेत, ब्रेन आहे, हार्ट आहे, लिव्हर आहे, किडनी आहे. हे काय आहेत, हायली परफ्यूज काय आहेत, ऑर्गन्स आहेत. मग इथे काय विद्यार्थी मित्रांनो, फॉर एक्झाम्पल हे आहे ब्रेन, इथं ब्लड
सप्लाय म्हणजे ब्लड सप्लायद्वारे ड्रग गेलेला आहे आणि इथून जे ब्लडचा सप्लाय आहे ते खूप जास्त आहे, कारण की हायली परफ्यूज ऑर्गन आहे. लगेच इथून फास्टली काय होऊन जाईल विद्यार्थी मित्रांनो, ड्रग रिमूव्ह होऊन जाईल. मग हे काय झालं, एक रिडिस्ट्रीब्युशनचा मेकॅनिझम झाला, रिमूव्ह होऊन जाईल लगेच. याला काय म्हणायचं, रिडिस्ट्रीब्युशन म्हणायचं. ओके, आता या रिडिस्ट्रीब्युशनमुळे कधी कधी काय होतं विद्यार्थी मित्रांनो, ज्या ऑर्गनला आपल्याला ड्रगचं काय आहे फॉर एक्झाम्पल इफेक्ट पाहिजे, तर तो इफेक्ट भेटत नाही, कारण तिथून ड्रग लगेच निघून गेला, रिडिस्ट्रीब्यूट झाला. त्याच्यामुळे तिथं विद्यार्थी मित्रांनो जी ॲक्शन आपल्याला भेटायची ती भेटत नाही. म्हणजे इथं ॲक्शनचं काय व्हावं लागलं, टर्मिनेशन व्हावं लागलं आहे का नाही. मग विद्यार्थी मित्रांनो कधी कधी काय असतं की बा तुम्हाला पेपरमध्ये प्रश्न विचारतात की रिडिस्ट्रीब्युशनमुळे काय होऊ शकतं, तर ॲक्शन टर्मिनेट होऊ शकते. ॲक्शन टर्मिनेट, जेवढी ॲक्शन आपल्याला पाहिजे तर ती भेटत नाही, तिथून ड्रग लवकरात लवकर रिमूव्ह होतो. कशामुळं, रिडिस्ट्रीब्युशनमुळं. आणि आपल्याला ॲक्शन जी भेटायची ती भेटत नाही, ॲक्शन टर्मिनेट होतं. मग खालीलपैकी कोणतं मेकॅनिझम आहे की ज्याच्यामुळे ॲक्शन टर्मिनेट होते, तर ते म्हणजे कोणतं, रिडिस्ट्रीब्युशन. पेपरमध्ये प्रश्न विचारतात. ओके, मग हे रिडिस्ट्रीब्युशन विद्यार्थी मित्रांनो कशावर डिपेंड आहे, हायली लिपिड सोल्युबल ड्रगवर डिपेंड आहे का, तर हो, रिडिस्ट्रीब्युशन हायली लिपिड सोल्युबल ड्रगवर डिपेंड आहे. जेवढा लिपिड सोल्युबल हाय असेल ड्रग, तेवढं त्याचं रिडिस्ट्रीब्युशन जास्त. पुअर लिपिड सोल्युबल ड्रगचं रिडिस्ट्रीब्युशन कमी असतं. डिपॉट प्रिपरेशन याचा काही संबंध नाही. हायली प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रगचा डिस्ट्रीब्युशनसोबत संबंध आहे, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशनसोबत संबंध आहे, पण रिडिस्ट्रीब्युशनसोबत काही संबंध नाही, कारण की जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढं डिस्ट्रीब्युशन कमी. ओके, त्यानंतर जो 8वा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघा काय, द ब्लड ब्रेन बॅरियर विच रेस्ट्रिक्ट द एंट्री ऑफ मेनी ड्रग इन टू ब्रेन इज कॉन्स्टिट्युटेड बाय, मी तुम्हाला मगाशीच सांगितलं होतं, एक नाव सांगितलं होतं, पी ग्लायकोप्रोटीन. हे जे ट्रान्सपोर्टर आहे ना विद्यार्थी मित्रांनो, हे काय करतं, एंट्री रेस्ट्रिक्ट करतं. जिथं जिथं हे प्रेझेंट आहे, हा ब्लड ब्रेन बॅरियरमध्ये पण प्रेझेंट आहे, इंटेस्टिनल म्युकोसामध्ये पण प्रेझेंट आहे. ओके, त्यानंतर प्लासेंटल मायक्रोवेसल्समध्ये सुद्धा प्रेझेंट आहे, टेस्टिक्युलर मायक्रोवेसलमध्ये सुद्धा प्रेझेंट आहे. अशा खूप ठिकाणी हे पी ग्लायकोप्रोटीन ट्रान्सपोर्टर प्रेझेंट आहे. हा काय इफ्लक्स ट्रान्सपोर्टर आहे, म्हणजेच काय, तिथून ड्रगला बाहेर पाठवतो. म्हणजेच काय विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या ड्रगची एंट्री काय करतो, रेस्ट्रिक्ट करतो. तशीच मग ब्रेनमध्ये वेगवेगळ्या ड्रगची एंट्री रेस्ट्रिक्ट करण्यासाठी खालीलपैकी कोण रिस्पॉन्सिबल आहे असं त्यांनी विचारलं आहे का नाही. तर आता इथं बघूया, बघा ए नंबरचा ऑप्शन आहे पहा, पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स कॅरियर इन ब्रेन कॅपिलरी सेल्स. तर हो, पी ग्लायकोप्रोटीन जे इफ्लक्स कॅरियर्स आहेत त्याच्यामुळे वेगवेगळे जे ड्रग आहेत त्यांची एंट्री रेस्ट्रिक्ट केल्या जाते ब्रेनमध्ये आहे की नाही. काहीच ड्रग ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकतात की जे हायली लिपिड सोल्युबल आहे. ओके, बाकीचे ड्रग जे आहेत ते या पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्सद्वारे काय केल्या जातात, बाहेर फेकल्या जातात. त्यानंतर टाईट जंक्शन्स बिटवीन एंडोथिलियल सेल्स ऑफ द ब्रेन कॅपिलरीज. तर हो, बरोबर आहे, जे ब्रेन कॅपिलरी असतात ना त्यांच्यामध्ये जे सेल्स असतात त्याच्या सेलच्या मधामधली जी स्पेस आहे का नाही, ती खूप काय असते, टाईट असते, टाईट जंक्शन असते, ज्यामुळे ड्रग इझिली काय करू शकत नाही, क्रॉस करू शकत नाही. आणि एन्झाईम प्रेझेंट इन द ब्रेन कॅपिलरी वाढतं. हो, काही एन्झाईम प्रेझेंट आहे त्याच्यामुळे ड्रग काय होतो, डिग्रेडेड होतो, लगेच मेटाबोलाइज केला जातो, त्याच्यामुळे एंट्री तिथं रेस्ट्रिक्टेड राहते. ओके, तर ऑल ऑफ द अबव हे काय राहील, आपलं राईट आन्सर राहील. तुम्ही जर खाली बघितलं एक इमेज आहे, त्या इमेजमध्ये दाखवलेलं आहे काय, हे बघा, ही इमेज आहे, याच्यामध्ये युज्युअल कॅपिलरी, ही जी कॅपिलरी आहे याच्यामध्ये बघा तुम्हाला लगेच दिसून येत जाईल, ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे, याच्यामध्ये इंटरसेल्युलर स्पेस आहे, इथून ड्रग इझिली काय होऊ शकतो, क्रॉस होऊ शकतो. ओके, लिपिड इनसोल्युबल पोलार ड्रग पण इथून क्रॉस होऊ शकतो आणि लिपिड सोल्युबल नॉन पोलार ड्रग पण क्रॉस होऊ शकतो. तो तर डायरेक्टली इथूनही क्रॉस होऊ शकतो आणि या सेलमधून पण डायरेक्ट एंट्री घेऊ शकतो, कारण की सेल मेम्ब्रेन जी आहे ती कशी असणार आहे, लिपिड सोल्युबल, त्याच्यामुळे ड्रग डायरेक्टली क्रॉस करू शकतो, लिपिड सोल्युबल. हे झालं नॉर्मल कॅपिलरी. पण जी ब्रेन कॅपिलरी असते विद्यार्थी मित्रांनो, तर ब्रेन कॅपिलरीमध्ये काय आहे बघा, हे बघा, ही जे ब्रेन कॅपिलरी आहे हिच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो टाईट जंक्शन्स आहेत. बघा इथं तुम्हाला कुठे स्पेस दिसायला लागली का, नाही, इथं एकदम टाईट जंक्शन्स आहेत, त्याच्यामुळे ड्रग इझिली काय करू शकत नाही, क्रॉस करू शकत नाही. ओके, आणि विद्यार्थी मित्रांनो ही जी बाहेरची जी मेम्ब्रेन आहे ना, ही काय आहे, ग्लियल सेल प्रोसेसेस और कोरॉइडल इपिथेलियम, याच्यामधून जे नॉन लिपिड सोल्युबल ड्रग आहेत ते काय होऊ शकत नाही, क्रॉस होऊ शकत नाही. याच्यामधून फक्त लिपिड सोल्युबल ड्रगच काय होऊ शकतात, क्रॉस होऊ शकतात. म्हणून जे मेजॉरिटी ऑफ ड्रग्स आहेत ते ब्रेन कॅपिलरीला इझिली क्रॉस करू शकत नाही. का, कारण की इथं टाईट जंक्शन्स प्रेझेंट असतात ब्रेनमध्ये. पी ग्लायकोप्रोटीन हे जे ट्रान्सपोर्टर आहेत, इफ्लक्स कॅरियर्स, हे सुद्धा ड्रगची एंट्री लगेच बाहेर घालतात आहे का नाही. आणि विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे जंक्शन्स आहेत हे टाईट आहेत
आणि ग्लियल सेल प्रोसेस आणि कोरॉइडल एपिथेलियम जे आहे इथून फक्त लिपिड सोल्युबल ड्रगच एंट्री घेऊ शकतात. ओके, तर मग आपला प्रश्न काय होता की बाबा ब्रेन जे आहे तर ब्रेनमध्ये इझिली ड्रग का बरं क्रॉस करू शकत नाही. एक तर याच्यातली जी स्पेस आहे इथं टाईट जंक्शन्स असतात, त्यानंतर पी ग्लायकोप्रोटीन इफ्लक्स कॅरियर्स असतात आणि विद्यार्थी मित्रांनो एन्झाईम्स पण वेगवेगळे इथं असू शकतात, ज्याच्यामुळे एंट्री रेस्ट्रिक्ट केल्या जाते मेजॉरिटी ऑफ ड्रगची. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघा कोणता आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू ऑफ ब्लड ब्रेन बॅरियर. म्हणजे ब्लड ब्रेन बॅरियरबद्दल काय बरोबर नाही ते आपल्याला ओळखायचे. म्हणजे याच्यातले 3 ऑप्शन बरोबर राहणार, एकच ऑप्शन चुकीचं आहे, तेच आपल्याला ओळखायचे. बघा पहिला ऑप्शन काय, इट इज कॉन्स्टिट्यूटेड बाय टाईट जंक्शन बिटवीन द एंडोथिलियल सेल ऑफ द ब्रेन कॅपिलरी अँड द ग्लियल सेल. हे बरोबर आहे, म्हणजे हे आपलं आन्सर राहणार नाही. ओके, इट अलो द पॅसेज ऑफ लिपिड सोल्युबल ड्रग इन टू द ब्रेन. हे बरोबर आहे, म्हणजेच हे आपलं आन्सर राहणार नाही. इट लिमिट द एंट्री ऑफ हायली आयोनाइज ड्रग इन टू द ब्रेन. हे पण बरोबर आहे, म्हणजे हे आपलं आन्सर राहणार नाही. आपल्याला चुकीचं आन्सर ओळखायचं. इट रेग्युलेट द पॅसेज ऑफ सबस्टन्स फ्रॉम ब्रेन इन टू द ब्लड. बघा ब्रेन इन टू द ब्लड जे आहे तर हे चुकीचं आहे. हा काय ब्लडमधून ब्रेनमध्ये जाणाऱ्या ड्रगचा पॅसेज काय करतं, रेग्युलेट करतं आहे का नाही. इट रेग्युलेट द पॅसेज ऑफ सबस्टन्स फ्रॉम ब्लड टू ब्रेन आहे का नाही. ब्लड ब्रेन बॅरियर काय करतं, ब्लडमधून ब्रेनमध्ये जाणाऱ्या ड्रगची एंट्री रेग्युलेट करते ना. तर हे चुकीचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच काय ऑप्शन नंबर 4 जे आहे ते आपलं काय येईल, राईट आन्सर येईल. हे ब्लड ब्रेन बॅरियरबद्दल चुकीचं आहे आणि आपल्याला काय विचारलं, चुकीचंच विचारलं होतं. हे सगळे बरोबर आहेत आहे का नाही. म्हणजे हे आपला आन्सर राहणार नाही, आपला आन्सर राहील फक्त डी नंबरचं ऑप्शन. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो हाय प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग. बघा जेवढी प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढा ड्रग लॉंग ॲक्टिंग असतो. कारण की कसं, जेव्हा फॉर एक्झाम्पल ब्लड आहे, ब्लडमध्ये प्लाझ्मा आहे, प्लाझ्मामध्ये आपला ड्रग आहे आणि ड्रग कशासोबत बाउंड आहे, प्लाझ्मा प्रोटीनसोबत बाउंड आहे. ओके, मग विद्यार्थी मित्रांनो जसं जसं प्लाझ्मामधलं फ्री ड्रगचं कॉन्सन्ट्रेशन इलिमिनेट होईल, फ्री ड्रग इलिमिनेट होईल है ना, तसा हा प्लाझ्मा प्रोटीन बाउंड ड्रग काय होईल, इथून रिलीज होईल. म्हणजेच ब्लडमध्ये पुन्हा फ्री ड्रग आपल्याला प्रेझेंट भेटेल है की नाही. ब्लडमध्ये आपल्याला पूर्ण फ्री ड्रग काय प्रेझेंट राहील. म्हणजेच काय थोडा ड्रग या प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगमधून रिलीज होत राहील जसं जसं प्लाझ्मामधल्या फ्री ड्रगचं काय झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, कॉन्सन्ट्रेशन कमी होत राहील. म्हणजेच या प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगमुळेच आपला ड्रग जो आहे तो काय होतो, लॉंग ॲक्टिंग होतो. आलं लक्षात. तर एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं, प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगमुळे ड्रग हा कसा होतो, लॉंग ॲक्टिंग होतो. ओके, पण प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंगमुळं व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन कसं असतं या ड्रगचं, लो असतं. जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढी त्याची व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन त्याचं कमी. ओके, आणि जेवढं प्लाझ्मा प्रोटीन बाइंडिंग जास्त तेवढा तो ड्रग लॉंग ॲक्टिंग. एवढं तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. ओके, यानंतर आपण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करणार आहोत. तर चॅनलला तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा, कारण की मोस्ट इम्पॉर्टंट आहे. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र.